आपला भारतीय आहार हा नावाजलेला आहे सगळ्या जगात. आपलं भारतीय जेवणाची पद्धत आणि त्यात सुद्धा मराठी जेवणाची पद्धत ही सगळ्या जगाने नावाजलेली आहे. कारण त्या आपल्या जेवणात सगळं मिळतं, योग्य प्रमाणात मिळतं. आपण मराठी लोक काय खातो? चपाती किंवा भाकरी, त्याच्याबरोबर भाजी किंवा उसळ खातो, बरोबर. त्याच्यावर थोडीशी तिथे कोशिंबीर असते, थोडंसं लोणचं असतं ना, कांदा असतो, कधी कोशिंबिरीत थोडंसं दही असतं, आणि नंतर आपण डाळ भात खातो. हे आपण सगळेजण नियमितपणे हेच खातो. तर त्याच्यात आपल्याला काय काय मिळतं? कर्बोदकं मिळतात, प्रथिनं मिळतात, जीवनसत्व मिळतात कोशिंबिरीत. हो, लोणच्यामध्ये सुद्धा अँटीऑक्सिडंट्स असतात, परंतु लोणचं थोडंच खायचं असतं. येतंय लक्षात? आणि हा आहार घेतल्यावर तुम्हाला व्यवस्थित तुमची वाढ वगैरे सगळी चांगली होणार. फक्त लक्ष ठेवून तुम्ही प्रथिनं थोडी जास्त खायला पाहिजेत. म्हणजे मी म्हटलं तसं उसळीतले दाणे खायला पाहिजेत, डाळ जास्त खायला पाहिजे. येतंय लक्षात? नॉनव्हेज केलं असेल तर तुम्ही नॉनव्हेजचे पीस खायला पाहिजेत, तुकडे खायला पाहिजेत, रस्सा नाही. रस्स्यामध्ये प्रथिनं कमी येणार. हां, तर तुम्ही हे जर का तुम्ही लक्ष देऊन खाल्लं तर तुमची तब्येत एकदम चांगली होईल. आणि आता आम्ही म्हटलं ना भारतीय आहाराचं सगळ्या जगात कौतुक होतं आहे, तसंच ह्या भारतीय तृणधान्यांचं होतं आहे. तृणधान्य म्हणजे काय? सरांनी सांगितलं तसं ज्वारी, बाजरी, राजगिरा, नाचणी, त्याच्यानंतर वरी तो ना आपण वरी ती पण. तर या सगळ्यामध्ये पोषण तत्व भरपूर असतात. जशी त्याच्यात कर्बोदकं असतात तशी प्रथिनं असतात, वेगवेगळ्या प्रकारची प्रथिनं असतात. त्याच्यानंतर नाचणीमध्ये तर कॅल्शियम आणि लोह दोन्ही भरपूर प्रमाणात असतं. लोह आणि कॅल्शियम आपल्या शरीराच्या वाढीसाठी आवश्यक आहे. लोह रक्त वाढण्यासाठी आणि कॅल्शियम हाडं मजबूत करण्यासाठी, बरोबर. त्यामुळे त्याचा समावेश आपल्या आहारात भरपूर प्रमाणात व्हायला हवा. तर तुमच्या घरी रोज भाकरी होते का? सगळ्यांच्या घरी संध्याकाळी? कोणाकडे होत नाही त्यांनी हात वर करा. हात वर करा. हां, मग आता घरी जाऊन सांगायचं की आपण भाकरी खायला पाहिजे. ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, हात खाली ठेवा. हां, हे तुम्ही घरी जाऊन सांगायचं. नाचणीची भाकरी पण होते किंवा मिक्स पिठाची पण भाकरी होते, ज्वारी, बाजरी, नाचणी. येतंय लक्षात? ह्याची पण भाकरी करता येते. तर ह्यांनी तुम्हाला चांगलं, आईला तुम्ही सांगू शकता की एक वेगळा पदार्थ मी आईला शिकवला की सगळ्या 3 तृणधान्यांची मिळून भाकरी करायला. आईला सांगा नवीन पदार्थ करायला. तसंच नाचणीच्या पिठाचा खूप छान उपयोग होतो. त्याचं आंबील करतात उन्हाळ्यात, माहिती आहे तुम्हाला? हां, दुधात घालून सत्व करतात, म्हणजे दूध मिक्स करून एक खिरीसारखं करतात पातळ. ते साखर घालून खाता येतं, गूळ घालून खाता येतं, त्यांनी पण तब्येत चांगली राहते. अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आणि ही तृणधान्य अगदी आपल्या सगळीकडे मिळतात. भारतात 60 प्रकारची तृणधान्य मिळतात. सगळ्यात जास्त तृणधान्य भारतात होतात इतर कोणत्याही देशापेक्षा. त्याच्या खालोखाल मेक्सिको देश आहे ज्याच्यात तृणधान्य होतात. आणि भारतात सुद्धा कर्नाटक, महाराष्ट्र, तमिळनाडू, राजस्थान, उत्तर प्रदेश ह्या ठिकाणी तृणधान्य जास्त होतात. तृणधान्यांना पाणी पण जास्त लागत नाही, त्यामुळे तृणधान्य कधीही घेता येतात, 2 पिकांच्या मध्ये सुद्धा घेता येतात. तर हा सगळ्यात फायदा आहे त्याचा. आणि हे छोट्या जरी असल्या ना तरी त्याच्यात खूप पोषणमूल्य ठासून भरलेली आहेत, म्हणून त्यांचा उपयोग करावा. आणि मी म्हटलं ना तसं आपण भारतीय आहार खावा, पाश्चात्य आहार खाऊ नये. आपल्याकडे जे पिकतं, जे मिळतं ते खावं, दुसरीकडचं खाऊ नये. कारण आपल्या हवामानाला, आपल्या जमिनीला, आपल्या तब्येतीला, आपण करत असलेल्या श्रमांना योग्य असं इथे पिकतं. दुसरीकडचं आणलं तर मजा म्हणून थोडंसं खायला ठीक आहे, पण ते नेहमीच्या आपल्या आहारात त्याचा समावेश होऊ नये. आणि तसंच झालंय हल्ली. बघा,
मी लहान असताना ब्रेड अजिबात खाल्ला नाही. मी मुंबईत होते राहायला, म्हणजे ब्रेड असायचा, समोर दिसायचा, पाव खूप मिळायचा, पण आम्ही खाल्ला नाही. पण आता माझी मुलं खूप जास्त ब्रेड खातात. तुम्ही पण पाव खूप खात असाल. पावभाजी, आमलेट बरोबर पाव, अंड्याबरोबर पाव असं खात असाल. तर ही गोष्ट ही मैद्याची तयार होते ना, तर मैदा काय त्याच्यात येत नाही. तर ज्या गोष्टी आपली आई खात होती, आपले वडील खात होते, त्या गोष्टी जास्तीत जास्त खायचा प्रयत्न करा, वेगळ्या गोष्टी नाही. हां, तर तुमची तब्येत चांगली राहणार. जे भारतीय आहे ते खायचं, मी तुम्हाला सांगितलं. इथे जे मिळतं ते खायचं. आणि दुसरं, तुमचे आईवडील जे खात होते ते पदार्थ तुम्ही जास्त खायचे. म्हणजे काय, तुम्ही पावभाजी खायची नाही असं मी म्हणत नाही, क्वचितच खायची. आईस्क्रीम खायचं नाही असं म्हणत नाही. आमच्या लहानपणी आईस्क्रीम एवढं मिळत नव्हतं, आता तुम्हाला मिळतं, पण म्हणून जास्त नाही खायचं, प्रमाणात खायचं. हां, आणि असं ते जास्त खाल्ल्यामुळे आता लठ्ठपणा खूप जास्त प्रमाणात दिसतो. मुलींमध्ये पण लठ्ठपणा दिसतो. तुम्ही जर का आई वडिलांचे फोटो काढले ना, लग्नातले, आत्याच्या लग्नातले, मावशीच्या लग्नातले, तर तुमच्या लक्षात येईल की आई बाबा असे बारीक होते. मावशीचे मिस्टर एकदम बारीक होते, आता लठ्ठ झालेत. आत्याचे मिस्टर एकदम बारीक, असे काडी पैलवान होते, आणि आता असे जाड झालेत. हां, आणि आता आपण बघतो कोणाच्या लग्नाला गेलो तर नवरा नवरी असे ढब्बू असतात, बघितलंय का? तर असं लठ्ठपणा हा एक आता आपल्याला लाईफस्टाईल डिसीज आहे. म्हणजे आपण जे खातो, आपली जीवनशैली जशी आहे त्यातून उद्भवणारा हा रोग आहे. लक्षात येतंय का की आपण चुकीचा आहार घेतल्यामुळे लठ्ठपणा येतोय. आपण चुकीचा आहार घेतल्यामुळे आपण जाड झालोय, आणि लठ्ठपणाचे आपल्या शरीरावरती खूप वाईट परिणाम होतात. हां, आणि जसं आपण मोठं होऊ तसे त्याचे परिणाम वाईट दिसतात. तर त्यामुळे ह्याच्यावरती मात म्हणून हे तृणधान्यांचा उपयोग केला तर लठ्ठपणा पण काबूत राहील. लक्षात येते का तुमच्या? तर तुम्ही खेळता, खूप खाता आपण खेळता, म्हणून तुमची तब्येत चांगली राहते. पण खूप जणी, तुम्ही शनिवारी शाळेत येता तेव्हा दूध वगैरे पिऊन येता का? पण खूप जणी विसरतात की नाही प्यायला, घाई होते आणि पित नाहीत की नाही. आणि मग सकाळी तुमची इथे कवायत वगैरे असते का, प्रार्थना असते?